झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अमिडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील काल महसूल सहसचिवांसमोर हजर झाले। दिग्विजय पाटील हे पोलिसांपुढे न जाता महसूल सहसचिवांसमोर हजर झाले। आपण कंपनीची बाजू मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं। चौकशीला तोंड देत आहोत अशी माहिती देत त्यांनी वेळ मारून नेल्याचं सुद्धा दिसतंय। समितीपुढे आपण काय आणि कधी बाजू मांडणार यावर दिग्विजय पाटील यांनी शब्दही काढला नसल्याचं सांगितलं जातंय। दरम्यान चौकशीसाठी पाटील यांनी कोणतीही मुदत दिलेली नव्हती, त्यामुळे त्यांना मुदतवाढ मिळण्याचा प्रश्नच येत नाही। मात्र दिग्विजय पाटील पुणे पोलिसांसमोर का हजर राहत नाहीत असा सवाल उपस्थित केला जातोय। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत यांच्याकडे। ज्ञानेश, आपण पाहतोय दिग्विजय पाटील महसूल सहसचिवांसमोर हजर राहतात, मात्र पोलिसांसमोर हजर राहत नाहीयेत, कसं पाहायचं याकडे? पुण्यातल्या या जमीन घोटाळ्याकडे सरकार अतिशय गांभीर्याने पाहत आहे असं दिसत असलं तरी जे आरोपी आहेत, दोषी आहेत, जरा खरंच आरोपी म्हणावं, ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय, अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे या प्रकरणात त्यांना दोषी म्हणण्यापेक्षा आरोपी म्हणणं योग्य ठरेल आणि त्यांना आता सरकारी पातळीवर नेमलेल्या 2 समित्यांना तोंड द्यावं लागणार आहे। त्यातली सगळ्यात मोठी उच्चस्तरीय समिती म्हणजे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, महसूल खात्याचे सचिव विकास खारगे समितीपुढे त्यांना चौकशीसाठी यावं लागणं अपेक्षित होतं। मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या या चौकशी समितीपासून लांब राहत होते। अखेर ते काल इथे येऊन सहसचिव, महसूल खात्याचे सहसचिवांची त्यांनी भेट घेतली आणि आपण या संदर्भामध्ये चौकशीला सहकार्य करणार आहोत इतकं मोजकं उत्तर देऊन ते तिथून निघून गेलेले आहेत। मात्र ते आता काय भूमिका मांडतील याकडे सगळ्यांचं लक्ष असेल, हे महत्वाचं आहे। दुसरीकडे या संदर्भामध्ये त्यांनी जिथे गुन्हा दाखल झालेला आहे, जिथे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे पुणे पोलिसांकडे, तिथे मात्र दिग्विजय पाटील येत नाही। त्यामुळे आता संशय बळावलेला आहे। या प्रकरणामध्ये जी काही त्यांनी आधी लपवाछपवी केलेली आहे, खोटे कागदपत्र दिलेले आहेत, बेकायदा व्यवहार केलेला आहे, राज्य सरकारची फसवणूक केलेली आहे, राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या महसूल खात्याची मुद्रांक शुल्क विभागाची फसवणूक केलेली आहे आणि हे सगळं आता सांगण्यासाठी त्यांना तोंड नाही असंच म्हणावं लागेल आणि म्हणून ते पोलिसांपुढे येत नाहीत। खारगे समितीच्या काही सदस्यांकडे येणं हा सरकारी सोपस्कर आहे आणि यातून फार काही निष्पन्न होईल असं वाटत नाही। आता या समितीच्या पुढे त्यांना पूर्णपणे येऊन आपण काय केलेलं आहे आणि या व्यवहारामध्ये आपण सरकारची कशी फसवणूक केली याची कबुली द्यावी लागणार आहे। हे कबुली देणं म्हणजे ही सरकारची मोठी फसवणूक असल्याचं ते स्वतः कबूल करावं लागणार आहे। दुसरीकडे ते मात्र पोलिसांकडे जात नाहीत हे निश्चित आहे। अगदी धन्यवाद ज्ञानेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।